नमस्कार. इंद्रधनुष्याच्या भागात आपलं हार्दिक स्वागत. आज आपल्या भेटीला लातूरातील एक तरुण उद्योजक की ज्यांचं व्यावसायिक बॅकग्राऊंड काही नाही, म्हणजे घरात कधी व्यवसाय केलेला नाही, पहिल्या पिढीतले उद्योजक. त्यांनी ट्रान्सपोर्टच्या क्षेत्रामध्ये म्हणजे इतकं नाव कमवलं आहे की गेल्या 20 वर्षामध्ये लातूर आणि विश्व ट्रॅव्हल्स याचं एक वेगळं नातं, म्हणजे महाराष्ट्रभर हा ब्रँड लोक ओळखतात. हा ब्रँड तयार करताना त्यांनी कशी मेहनत घेतली. आज मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, अहमदाबाद, औरंगाबाद अशा सर्व शहरांमध्ये त्यांच्या बसेस आहेत. सुमारे 29 बसेस त्यांच्या चालतात. कोरोनाच्या काळामध्ये जो बॅड पॅच होता त्यावेळेला त्यांनी त्यावर कशी मात केली, हा सगळा प्रवास सुनील देशपांडे यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार सुनील. नमस्कार. तर आम्हाला एक कल्पना सांगा की म्हणजे मूळ असं माझ्या मनात प्रश्न आला की तुमचं BSc शिक्षण झाल्यानंतर साधारणपणे शिक्षण झालं की माणसं नोकरी काहीतरी आपलं करावं असा विचार करतात, तर तुम्ही या अतिशय वेगळ्या ज्याचा कधीच संबंध नाही अशा व्यवसायात कसे आलात? मुळात असं झालं की व्यवसाय म्हणजे नोकरी करायची नाही, व्यवसाय करायचा हे नक्की. हे करत असताना ज्यावेळेस माझं शिक्षण पूर्ण झालं, काही सामाजिक कामाचा विषय पूर्ण झाला आणि व्यक्तिशः आता अर्थार्जन पैसा कमवण्याच्या दृष्टीने ज्यावेळेस विचार सुरू झाला त्यावेळेस अनेक विषयाच्या संदर्भात विचार करत होतो. परंतु एक आवड म्हणून आणि एक त्याच्यातलं क्रिएटिव्ह करायचं म्हणून मी या व्यवसायाकडे आलो. जवळच शेती आहे, शेतीला जोड काय करता येईल, शेती तर करायची, शेती आवडीचा विषय, शेतीला काय करायचं जोडून, तर मग आपण असा व्यवसाय करू की जे आपण सहज मॅनेज करू शकू. आणि ते सुरुवातीच्या काळात झालं पण. सुरुवातीला टॅक्सीज घेतल्या. अच्छा. एक त्यावेळेस अँबॅसेडर आणि फियाट असं ते दोनच ऑप्शन होते. तर ते अँबॅसेडर आणि फियाट घेतली, त्यातनं तो व्यवसाय सुरू केला. तर 5-6 वर्ष तो व्यवसाय चालला. पण नंतर मग जशी गरज आहे, काळाची गरज आहे, लोकांची जशी गरज आहे, त्यावेळेस तो या व्यवसायात बस प्रवासी वाहतूक व्यवसायात आलो. ते विश्व ट्रॅव्हल्स जो सुरुवात तुम्हाला की एकट्याने नाही तर एक 5-6 जण तुमच्या सोबतीला होते, तो किती वर्ष तुम्ही तो केलात, कसा चालला आणि मग आता तुम्ही स्वतः एकटं हे सगळं करता, तर ते कसं झालं सांगा ना मला. साधारणतः मग करायचं तर मोठी गुंतवणूक होती. त्या काळी जवळपास हा सगळा विषय केला तर जवळपास 50-60 लाख रुपयाची गुंतवणूक 2001 साली लागणार होती. आम्ही विचार केला की मग एकटं तेवढं करण्यापेक्षा आपण काय दुसऱ्या फॉर्मॅटमध्ये करू शकतो का. मग आम्ही आमचे सगळे जे समवयीन आणि समविचारी अशा सगळ्या लोकांना एकत्र केलं आणि आपण असं करू शकतो का, काही आपण छोट्या प्रमाणात गुंतवणूक करून काही करू शकतो. सगळ्यांना तो विचार आवडला, सगळ्यांनी त्यात पुढाकार घेतला आणि आम्ही एक 10 जणांचा ग्रुप म्हणून आम्ही ती गुंतवणूक केली आणि ती सुरुवात केली. अर्थात आमच्या त्या सगळ्या ह्याच्यात एक अंडरस्टँडिंगचा विषय होता की एकाने लीड घ्यायचा आणि बाकीच्यांनी सपोर्टिंगमध्ये राहायचा. बरोबर. तर त्या पद्धतीने ते माझ्याकडं साहजिक, कारण मला ट्रान्सपोर्टचा थोडाफार अनुभव होता, त्यामुळे ती जबाबदारी माझ्याकडे आली आणि मग ते 2001 साली सुरुवात केली. 2002ला आम्ही ते प्रत्यक्षात सुरुवात केली त्या सगळ्या विषयाची. चालत राहिलो, काही बदल करत गेलो, काही वाढवत गेलो. सुरुवातीला तर लातूर मुंबई, त्या काळी तर ट्रेन नव्हत्या, त्यामुळं साधारण गर्दी खूप असायची. बस एकच ऑप्शन होतं ST महामंडळाचं, तर त्याला एक जोडीनं म्हणून आपण तो व्यवसाय म्हणजे ती बस केल्या. सुरुवातीला फक्त 2 बस आणल्या 2002 साठी आणि 2002पासून ती जी वाटचाल सुरू केली, मग त्याच्यात वेगवेगळे डेस्टिनेशन ॲड करत गेलो आपण आणि मग ते हे झालं. तुमचं बघा की विश्वचं वैशिष्ट्य असं की गाडी वेळेवर सुटणार, वेळेवर येणार, हे जे करताना म्हणजे ते आपण आपल्या सवयी या ड्रायव्हरला लावणं हे एक अवघड काम असतं. त्याचं नियोजन कसं केलं? साधारणपणे आम्ही एक ठरवून घेतले, काही नियम ठरवून घेतले की आमचे ज्याला ऑपरेटिंग स्टाफ म्हणतो त्याला, तो म्हणजे ड्रायव्हर, क्लीनर असो, सगळ्यांनी त्याची जी तयारी आहे ती पूर्ण तयारी करायची दिवसभरात आणि
गाडी सुटायच्या 1 तास आधी त्यांनी त्या ठिकाणी उपस्थित राहिलंच पाहिजे, त्याचा गणवेश घालून. अच्छा. हां, तर हा एक अलिखित नियम झाला, तो कायम पाळत आले. आणि मग ते काय होतं की आम्ही त्याच्यासोबत सुरुवातीला काही काळ आम्ही केलं, खरं म्हणजे ते हे होतं, तर त्याच्यातनं पार्सल सर्व्हिस त्या बसमधनं जायची. अच्छा. पण पार्सल चढवतोय आणि पार्सल उतरवतोय याच्यासाठी गाडी कधीही उशीर झाली नाही. वा. हां, तो आपण पाळला. म्हणजे ते जे टाईम मॅनेजमेंट आहे किंवा त्या गाडीचा रखरखाव, मेंटेनन्स करणं आहे, हा सगळा विषय आम्ही अजूनही पाळतो. पहिल्या दिवशीपासून आजपर्यंत तोच विषय आहे. हां, म्हणजे तेच, म्हणजे असं ह्याचं जे नियोजन केलं आणि त्या लोकांचा सहभाग घेण्यासाठी मग त्यांचं काही प्रशिक्षण दिलं का ड्रायव्हरनं वगैरे? साधारण हा कसा आहे की म्हणजे आपण काही वेळाने घेऊया तो विषय, की खरं म्हणजे अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. म्हणजे आता जसं काही पूर्वी आपण म्हणायचो की 3 मूलभूत गरजा आहेत, त्यात आता प्रवास ही एक मूलभूत गरज झाली आहे. बरोबर. विना प्रवास आपला उद्धार नाहीच आहे. खरं आहे. तुम्हाला तो गावातल्या गावात असेल आणि दुसऱ्या गावात असेल किंवा पर्यटनाच्या निमित्ताने असेल, पण प्रवास हा 135 कोटी जनता प्रवास करते. अगदी बरोबर आहे. त्यामुळं या विषयाला तर काही पुढं हे नाहीच आहे, मोड बदलेल. कदाचित पूर्वी आम्ही जीपनी जायचो, आता कदाचित आम्ही कारने जाऊ, कदाचित पुढे जाऊन बसनी जाऊ, आणि मग लोक आता म्हणतील की नाही आम्हाला बसचाही वेळ जास्त होतोय, आम्ही विमानाने जाऊ. पण प्रवास हा कंपल्सरी आहे, म्हणजे मूलभूत गरजेचं झालं आहे, त्याच्याशिवाय तुमचा विकास होणारच नाही. तर या संदर्भात असं झालं की आपल्याला तो ध्येय तर फायनल आहे, म्हणजे की आम्ही या याच्यातला ऑल सेगमेंटमध्ये काम करायचं. अच्छा. त्याला जोडून जे करता येईल ते करायचं. आणि त्याच्यासाठीचं प्रशिक्षणाचा विषय आहे तो, की खरं म्हणजे हा व्यवसाय तशा अर्थाने बदनाम आहे की ड्रायव्हर, आमचा की पर्सन ड्रायव्हर हा कधीच स्थिर नसतो. बरोबर. पण कदाचित पुण्याईने असेल किंवा कदाचित कशामुळं त्याचा नेमका मला अनालिसिस नाही करता येणार, पण 2001चा ड्रायव्हर आमच्याकडे आहे. अरे वा. अजूनही आहे? अजून आहे. अच्छा. आणि त्याला तेवढा सन्मान आपण देतो, त्याला तेवढी इज्जत आपण देतो एका अर्थाने. पण करतात तेही लोक अगदी आपुलकीने करत असतात, त्यामुळे तो काही. आता ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये बघा की दर वाढतात, कधी मग डिझेलचे भाव वाढले, अमुक आहे, मग ह्या सगळ्या गोष्टीचे, मग तिकिटाचे दर वाढवणं, त्याची मॅनेजमेंट, मी ह्या सगळ्या व्यवस्था ग्राहकांना समाधानी ठेवण्यासाठी तुम्ही काय करता? साधारण ती एक थोडी तारेवरची कसरत असते, कारण बाजार आम्ही ज्यांच्यावरती अवलंबून आहेत, डिझेल, पेट्रोल, मेंटेनन्ससाठी लागणारे आमचे स्पेअर्स, टायर आणि साहजिकच पगार हे वाढत जातात. हे कुठे थांबणारी ही नाही आहे. पण मग ज्यावेळेस ते वाढतात त्यावेळेस त्या प्रमाणात आमचे दर वाढवले जात नाहीत, ही परिस्थिती आहे. मग त्याच्यातनं आपण काही अजून वेगवेगळ्या मार्गाने उत्पन्नाचं साधन वाढवणं असं विषय करून आपण तो हे करतो. असा प्रयत्न असतो की आपल्याकडनं जे प्रवास करणारी मंडळी आहेत, प्रवासी आहेत, त्यांना अत्यंत माफक दरामध्ये चांगल्या आरामदायी सुविधा कशा देता येतील आणि त्यांनी सुरक्षित त्यांचं जे काही गंतव्य स्थान असेल तिथे ते कसे पोचवता येईल या दृष्टीने आपलं तयारी असते. हे तुम्ही आता मला वाटतं काही कुरिअर सर्व्हिस आहे, कार्गो आहे, त्याची काय सिस्टीम असते हो? पूर्वी तर आम्ही हे बसमधनं करायचो, पण कालांतराने कायद्यातले बदल आणि काही प्रशासकीय अडचणी आल्यामुळं आपण तो आता सेगमेंट वेगळाच केला. वेगळी वाहनं आहेत? वेगळी वाहनं त्याच्यासाठी केली आणि त्या वेगळ्या वाहनातनं ती वाहतूक करतो आपण. आता ती बसमधनं आपण जात नाही नाही करत आता ते. अच्छा. मग हे करत असताना आता जसा काळ बदलत चालला आहे तसा विषय असा यायला लागला आहे की आता लोक असं म्हणतात की मी इन्व्हेस्टमेंट नाही करणार. तुम्हाला एखादी वस्तू पाहिजे असेल त्याचे सॅम्पल मॉडेल ठेवतात काही व्यापारी. अच्छा. आणि मग आपण गेलो खरेदीला की ते म्हणतात हां ठीक आहे, उद्या तुम्हाला सकाळी मी देऊन टाकतो. अच्छा. मग ते लगेच ऑर्डर त्याच्यातल्या पुण्यातल्या मुंबईतल्या संबंधित त्यांचे कोण डीलर असतील का त्यांना देतात, त्यांना सांगतात की विश्वाला टाका, आम्ही सकाळी मिळून जाता. अच्छा. तर त्या पद्धतीचं आपण ते सगळं केलं आणि हा तसा ग्रोईंग बिझनेस आहे. अच्छा. म्हणजे लोकांची गरजच आहे. आज साधारणतः खूप प्रमाणात असं झालं आहे, आता मुलांचं शिक्षणाच्या निमित्ताने बाहेर राहणं व्हायला लागलं आहे
किंवा बाहेरची मुलं लातूरमध्ये राहायला यायला लागली आहेत आणि साधारण मुलांना असं असतं की रोज मेसचं खाऊन असं कंटाळा, म्हणजे डबा आला. मग ते डब्याचा विषय आला, मग आम्ही डब्यांचं ट्रान्सपोर्टेशन करतो. अरे वा. हां म्हणजे आता जी याचं बाहेरची मुंबई पुण्याची मुलं आहेत, हां मग त्यांच्या आई वडिलांना काहीतरी खाऊ पाठवायचं असेल बिलकुल. तो तुमच्या वाहनात नाही येतो. वाहनात येतो, आपण ते मुलांना देतो. अरे वा. आणि कागदपत्रांची वाहतूक किंवा जे गरजेच्या आणि तातडीच्या कागदपत्रांची वाहतूक ही तर आता कायम आहे. याच्यातला एक प्रकाशनी मुद्दा असा आहे की आत्तापर्यंत जो फेल्युअर आहे हम्म. की पार्सल नीट न पोचणं किंवा ते वेळेत न पोचणं अशी फार कमी, म्हणजे त्याच्यातली ॲक्युरेसी आपण मग आम्ही समजतो की 98%ची ॲक्युरेसी असावी. अरे वा. कदाचित आता थोडासा फरक येईल, कोणाच्या लोकांच्या म्हणण्यात येईल की थोडं. आता किती वाहन आहेत त्याच्यामध्ये ह्या सगळ्या? अशा आता 4 वाहनं आहेत जी हे कुठे? मुंबई पुणे? मुंबई पुणे आणि लातूरमध्ये ते सध्या प्रवास करतात. अच्छा. आणि आगामी काळात ते वाढतील, आता अन्य शहराच्या ह्याच्यामध्ये. वाढतील जशी गरज असेल, मागणी असेल त्यामुळे वाढतील. तुमच्या ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये किती जणांना तुम्ही व्यवसाय दिलाय? त्यांना त्यांच्यातून उदरनिर्वाह भागतो या व्यवसायातून? असं साधारण आता डायरेक्ट बेनिफिशरी जे आहेत, म्हणजे जे आपल्या याच्याशी संबंधित आहेत आणि ज्यांचं आपण डायरेक्ट हे करतो, ती जवळपास 110 जण संख्या आणि थोडक्यात असं बघून 110 जणांचं कुटुंब आपण चालवतो. बरोबर. वेगवेगळ्या ठिकाणी. आणि इनडायरेक्ट ज्याला म्हणता येईल की आमच्या व्यवसायावरती अवलंबून असलेली जी मंडळी आहेत, अशी सगळ्यांची संख्या जर 500-600 लोकांना आपण व्यवसायाच्या या निमित्ताने व्यवसाय देतो. बघा, एकदम हा जो व्यवसाय आहे तुम्ही जसं म्हटलात तो ग्रोईंग आहे, परंतु ह्या व्यवसायातल्या देखील अडचणी, म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये सगळंच जग ठप्प होतं. मग त्या काळात तुम्हाला बसलेला जो एक आर्थिक झटका आहे त्यातनं तुम्ही वर कसे आलात आणि आता पुन्हा नेटानं कसं प्रवास करता, जरा सांगा बरं. चांगला मुद्दा काढला, कारण तो आमचा फार सगळ्या व्यावसायिकांचा आणि त्यातल्या त्या प्रवासी व्यावसायिकांचा हा कळीचा मुद्दा आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात जो जास्त अफेक्ट झाला तो प्रवासी वाहतूक. त्यात तिथं लोक एकत्र यायची आणि इन्फेक्शन वाढायची शक्यता जास्त असायची. त्यामुळे बस बंद झाल्या, रेल्वे बंद झाल्या, विमान वाहतूक बंद झाली. बरोबर. आणि याचा एक आहे, त्या गाड्या जिथं आहेत तिथं थांबल्या. तर याच्यामध्ये असं झालं की आम्हाला असं सुरुवातीला वाटलं की 1 महिनाभरात हा विषय संपेल आणि मार्गी लागेल आणि परत सुरू होईल. तेवढी आमची ताकद सगळ्या लोकांची होती. परंतु जसं जसं काळ वाढत चालला तसं अस्वस्थता वाढत चालली. एक साधारणतः आपल्यावरती अवलंबून असणारी आता जशी संख्या सांगितली त्या संख्येला आपण पहिल्या दिवशीच असं ठरवलं होतं आणि शासनाने त्याला आवाहन केलं होतं की तुम्ही त्यांचं पगार बंद करू नका किंवा त्यांचं चूल बंद पडेल असं काही करू नका. आणि त्या धोरणावरच आपण हे केलं. जवळपास आपण जेवढा काळ लॉकडाऊन, म्हणजे 6 महिने बसमधनं प्रवासी वाहतुकीला बंदी होती, तर 6 महिने व्यवसाय बंद होता. त्या 6 महिन्याच्या काळामध्ये आपण सगळ्या आपल्या ज्या कर्मचारी आहेत त्यांना आपण पूर्ण अर्धी पगार दिली आणि त्यांना पूर्ण काळ 6 महिने पूर्ण काळ आपण पगार दिली. नंतर सेकंड लॉकडाऊनमध्ये सुद्धा पगारी दिल्या. म्हणजे आपण त्यांचं एका चालू बंद होऊ दिली नाही. हा एक मोठा आमच्या दृष्टीने आहे. अन्य लोकांनी काय केलं याच्यावर आपण काही. आता मला एक सांगा सुनील जेता, की तुम्ही जसं म्हणाल की व्यवसायाला स्कोप आहे, पण लोकांच्या मनात प्रश्न असे येतात की आता आगामी काळामध्ये रेल्वे वाहतूक वाढेल किंवा आता वाहनं येतील. ह्या सगळ्या याच्यामध्ये मग आत्ताची जी सिस्टीम आहे ती बदलताना त्यात होणारे मग गुंतवणूक असेल ते सगळे हे डेट जाणार का, याचं पुढं कसं होईल, आणि मग स्कोप असताना हे जे एकूण आर्थिक त्यातल्या अडचणी निर्माण होतील त्याचा तुम्ही कसा विचार करताय? निश्चितच अन्य कोणत्याही व्यवसायापेक्षा या व्यवसायातली गुंतवणूक ही जास्त आहे. म्हणजे आत्ता आम्ही काही गाड्यांचं ज्यावेळेस नवीन खरेदी करायचा विचार करतो आहे त्यामुळे आम्हाला जोडी लागते, कारण जाऊन येऊन एक जाते एक येते. तर एक जोडी करायला आम्हाला 1.5 कोटी रुपये लागते. तर साहजिक आहे त्याचा एक मोठा बर्डन येणार आहे. आणि आम्ही सावधानतेने काही पावलं उचलतो आहोत की जे ट्रॅडिशनल फ्युएल आहे, होय, डिझेल,
याला अल्टरनेट येईल का आणि त्या येणाऱ्या काळाचा अंदाज घेऊन आपण तेवढी गुंतवणूक करायची म्हणजे त्या पद्धतीचं त्या इंजिनिअरिंग पद्धतीने हे सगळं. करतोय. साहजिक आहे त्याच्यातलं काही R&D चालू आहे. इलेक्ट्रिक बसेसच्या ह्याच्यामध्ये काही सरकारही करत आहे आणि आमची काही मंडळी करत आहेत त्याच्यात. बरोबर. ज्यावेळेला ऑप्शन येईल त्यावेळेस आम्ही ते नक्की त्याच्यातला विचार करू. दुसरा प्रश्न मनात असा आला की ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये जनरली बघा माणसं इतरांना दोष देतात, परिस्थितीला दोष देतात आणि काही खरं नाही हो, व्यवसाय करणं फार अवघड आहे असं थोडक्यात रडत बसणाऱ्यांची संख्या आपल्या समाजामध्ये फार मोठी आहे. त्यामुळं एकूण तरुणांना तुम्ही व्यवसायात येण्यासंबंधी काय सांगाल? हा तर व्यवसाय आहे किंवा अन्य व्यवसाय, मी ज्या व्यवसायात आहे त्या व्यवसायाच्या संदर्भात मी अधिकाराने बोलू शकेन, अन्य व्यवसायाच्याबद्दल नाही. तुम्ही त्यातल्या संधी हुडका, त्यातला तुमच्या आवडीचा कोणता विषय तो नक्की करा आणि तो करून तुम्ही त्याच्या जीवापाड मेहनत जर करून केली तर व्यवसाय अयशस्वी होऊ शकत नाही. तुम्ही त्यातलं योग्य ज्ञान मिळवा. तुम्ही जो व्यवसाय करताय तो व्यवसाय आम्ही पूर्णपणे कसं करू शकतो, तो व्यवस्थित माहिती घेऊन कसं करू शकतो याचा नक्की विचार करा आणि ते करून तुम्ही थोडासा धाडसाने तो निर्णय घेत आपण पुढे जावं लागेल. व्यवसाय करताना अडचणी तर 100% येणार. कोणाला म्हणजे असं रेडीमेड काही तर फॉर्म्युला नाही किंवा पुस्तक नाही आहे. ते तुम्हाला जसं अडचणी समोर येतील त्याला तुम्ही तोंड देत देत पुढं गेला आणि तुम्ही टार्गेट म्हणजे तुमच्या मनात जर नक्की असेल की आपल्याला हा व्यवसाय करायचा आहे, याच्यातले आमचे जे आयडॉल्स आहेत, जसं मी माझ्या दृष्टीने असं म्हणतो की VRL माझा आयडॉल आहे, अच्छा, SRS माझा आयडॉल आहे आणि आमच्या इथले महाराष्ट्र लेवलचे जे प्रसन्न पटवर्धन आहेत पर्पलचे, अच्छा, ते माझे आयडॉल्स आहेत. ती मी त्यात ठरवून ठेवलं की मला कुठं जायचं तर तिथं जायचं. ते ज्या पद्धतीने काम करतात ते जरा तुम्ही हे 2-3 ब्रँडचे नावं सांगितले, ह्यांचं नेमकं काय स्वरूप आहे, काय करतात? नाही, यांनी त्यांच्या ज्या शेड्युलिंग केलं, त्यांच्या ज्या प्रवाशांच्या गरजा कुठं आहेत, कोणत्या वेळेच्या गरजा आहेत, त्या पद्धतीने ते त्यांचं प्लॅन डिझाईन करतात. त्या पद्धतीच्या बसेस देतात आणि त्या बस हाय क्लास म्हणजे वॉल्वो बसनं त्या अगदी साध्या स्लीपरपर्यंत त्यांचं ते डिझाईन करून ते देत असतात. आणि आतली स्वच्छता आहे, बेडशीट्सचं क्लिनिंग आहे, पडदे स्वच्छ करणं, आतलं वातावरण प्रसन्न ठेवणं. म्हणजे बसमध्ये प्रवास केला की ज्या बसमध्ये तुम्ही 7-8 तास तरी ज्या प्रिमायसेसमध्ये राहता तो प्रिमायसेस स्वच्छच पाहिजे. बरोबर. तो तर काहीतरी हे झालं तर आपला मूड जातो म्हणजे साधारणतः प्रवाशांचा. त्यामुळे या पद्धतीने ते करत असतात. आणि मी नशिबान एवढा आहे की काही संघटनात याची संघटना झाली, त्या संघटनेच्या निमित्तानं मला या लोकांशी प्रत्यक्ष भेटता आलं, त्यांच्याशी चर्चा करता आली. अरे वा. आणि मला प्रसन्न पटवर्धन जे आमचे इथले महाराष्ट्रातले महाराष्ट्रीयन आहेत, परंतु त्यांनी आज ऑल इंडिया लेवलवरती सगळ्या जे ऑपरेटर्स आहेत त्यांचं ते लिडरशिप करत आहेत. एक कॉन्फिडंट माणूस आहे, त्यांच्याशी आम्ही इंटरॅक्ट करत असतो. कायद्यातले बदलाच्या संदर्भात जे काही बदल होत असतात ते आम्हाला ते सांगत असतात, अपडेट करत असतात. पण या लोकांशी आपण तसं प्रत्येक येणाऱ्या युवकांनी याचा नक्की विचार करावा आणि अपयश येऊ शकत नाही. अरे वा. मनात जिद्द असेल, काम करायची तयारी असेल तर अपयश येत नाही आणि ते थोडं बहुत आलं तर खचून न जाता पुढे जायला पाहिजे. देशपांडे साहेब, धन्यवाद, आपण वेळ दिलात, मनापासून आभार. विशेषतः मी इंद्रधनुष्य आणि आपले पण आभार मानतो, कारण तसा बघितला तर हा जो विषय आहे हा काही एवढा लाईमलाईटचा विषय नाही आहे. प्रवासी वाहतूकमध्ये फार काही आकर्षक असं काही नाही आहे. गरजेचा आहे पण तो ह्याच्यापासून लांब आहे. या निमित्ताने 2 शब्द मला बोलता आले आणि आपले सगळे जे सन्माननीय प्रेक्षक आहेत त्यांच्यापर्यंत मला पोचता आलं आपल्या माध्यमातून, त्याबद्दल मी आपले आभार मानतो. धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.